हो सर. Okay. Is there anyone who doesn't understand Marathi? Okay. So let's look at this one. What all did we do last time? काय काय लक्षात आहे कोणाच्या? हॅलो. हॅलो, काय लक्षात आहे कोणाच्या? किती जण होते, किती जण नव्हते? काहीतरी बोला. लेट्स मेक दिस इंटरॅक्टिव्ह. मी एकटा बडबड करणार, तुम्ही ऐकणार असं नाहीये हे सेशन. जेही करायचंय ना? सो लेट मी लॉग इन. मला इथं नावं पण दिसतील म्हणजे. सो योगेश, काय बोलायचं होतं का? हँड रेस केलाय? नाही सर. ओके, ठीक आहे. गेल्या वेळेस काय काय केलं होतं आपण? कोण कोण होते गेल्या वेळेस? अरे काहीतरी बोला. एक मिनिट, मी तिकडून जॉईन करतो. डिटर्मिनंट्स. डिटर्मिनंट्स केले होते. बर, डिटर्मिनंट्स म्हणजे काय? A into C minus B D into B equals the determinant. क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन, बरोबर आहे. एक मिनिट, मी इकडून जॉईन करतो म्हणजे मला दिसेल की तुमच्यातलं कोणी काय केलंय. ओके. तुम्ही तुमचा व्हिडिओ ऑफ केला तरी चालेल. शौर्य आहे, अनया आहे, अनन्या, शौर्य, अनन्या, स्वरा, जीवलग, अमृता, योगेश. हे तुमची नावं नसतील कदाचित, पण आता तरी मला हेच दिसतंय. सो किती जण होते? कॅन यू प्लीज ओपन युअर माइक अँड से की अनन्या, शौर्य होतास का तू? हो होते मी. होते. नाही सर, मी नव्हतो. अनन्या नव्हता. बर, जीवलग? मी होतो. अमृता? नाही, मी नव्हतो सर. ओके. योगेश? नव्हतो सर. हर्षदा? नव्हतो सर. नीलम मॅडम, तुम्ही जॉईन झालाय का? हॅलो, येस सर. ओके. तुम्ही अटेंडन्स घेता का आधी? कसं सर का मध्ये घ्याल तुम्ही? मी म्हणते की त्यांनी चॅट मध्ये त्यांचं स्टुडंट नेम, फुल स्टुडंट नेम पोस्ट करा चॅट बॉक्स मध्ये. आणि फोन नंबर. हा, इट विल बी इझी, कारण की फुल नेम केल्यावर आम्हाला अटेंडन्स लावायला सोपं जाईल. ते पेरेंट्स नेम आहे यांच्या या अकाउंटवर. बर, ठीक आहे. स्टुडंट करता का चॅट मध्ये? तुमचं नाव पूर्ण आणि फोन नंबर असं टाका. मग नीलम मॅडम त्याच्यावर अटेंडन्स तयार करतील. ठीक आहे. सो नीलम मॅडम, यू विल टेक केअर ऑफ दिस. सो हे 2 व्हेरिएबल्स बघितलं होतं आपण. कुठल्या कुठल्या मेथड्स बघितले होते आपण? क्रॅमर्स रूल, एलिमिनेशन अँड सबस्टिट्यूशन. क्रेमर्स रूल, एलिमिनेशन अँड सबस्टिट्यूशन, बरोबर आहे. सो पहिला आपण बघितलं होतं की 2 व्हेरिएबल्स असतात आणि लिनियर का म्हणतात त्यांना. सो वी हॅड सीन दॅट
equations of two variables can be solved. What do we need to solve two variables equations? How many equations do we need? Only two. Only two नाही, minimum two. जास्त असतील तरी सोडू शकतो. मिनिमम टू, कळलं का? वी नीड मिनिमम टू इक्वेशन्स. एक इक्वेशन असेल तर सॉल्व्ह करता येईल का? नाही. नाही येणार. पण 3 इक्वेशन असतील तर सॉल्व्ह करता येतील. हो. ठीक आहे. सो मिनिमम 2 इक्वेशन्स आर नीडेड. लिनियर का म्हणतात? Sir, because the highest Degree is degree one. The highest degree is 1. Very good. ओके. त्याच्यानंतर आपण एक्झाम्पल्स बघितली होती. त्याच्यातल्या 2 मेथड्स बघितल्या होत्या. एक म्हणजे एलिमिनेट वन व्हेरिएबल इफ वन ऑफ द इक्वेशन्स हॅव एक्स अँड वाय कोएफिशियंट्स एज 1. जसं की यामध्ये आहे. याच्या सेकंड इक्वेशन मध्ये वायचा कोएफिशियंट किती आहे? -1. 1 or -1? 1 or -1. ठीक आहे, डझंट मॅटर. सो इफ एलिमिनेट वन व्हेरिएबल इफ वन ऑफ द इक्वेशन्स हॅव एक्स अँड वाय कोएफिशियंट्स एज 1. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ऐकू नाही येते? येते sir. नाही. नाही एको येतोय का? ऐकू नाही. एको, ECHO. नाही. नाही sir, नाही. एको नाही. एको काय? एको नाही येते. Okay, good. So eliminate one variable by making coefficients of one variable the same. Okay, आणि तिसरं काय असतं? If the coefficients are interchanged. Okay, म्हणजे काय? इथे जो x चा कोएफिशियंट किती आहे इथे? इथे x चा कोएफिशियंट किती आहे? 2. तोच y चा कोएफिशियंट दुसऱ्या इक्वेशन मध्ये. इथे y चा कोएफिशियंट किती आहे? 5. इथे x चा कोएफिशियंट किती आहे? 5. So if these two coefficients match, then we can use this particular method. ह्याच्यात काय करतो आपण? पहिलं आम्ही First add and then subtract. Okay, first add and then subtract. We get equations x plus y and x minus y. ग्राफिकल मेथड मध्ये काय करतो आपण? ग्राफिकल मेथड मध्ये काय करतो? इक्वेशन्स ची लाईन काढून आपण दोघांचे इंटरसेक्शन पॉइंट शोधतो आणि तोच इंटरसेक्शन पॉइंट दोघांचं सोल्युशन करेक्ट. त्याचे जे 2 हे असतात कोऑर्डिनेट्स. एक्स कोऑर्डिनेट इज द एक्स व्हॅल्यू, वाय कोऑर्डिनेट इज द वाय व्हॅल्यू ऑफ द सोल्युशन. करेक्ट. पण ती आपण इथे घेत नाही कारण इट इज नॉट अ व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. तुम्ही CET, JEE वगैरे काय जे एक्झाम्स देणार आहात 12th नंतर, त्याच्यामध्ये ग्राफ पेपर नसतो. ओके, इट इज ओनली मोस्ट ऑफ द एक्झाम्स आर कम्प्युटर बेस्ड, राईट? अँड यू हॅव टू चूज वन ऑफ द ऑप्शन्स. 4 ऑप्शन्स असतात आणि मोस्ट एक्झाम्स मध्ये एक्सेप्ट फॉर JEE मध्ये जरा वेगळा पॅटर्न असतो, पण त्याच्यात 4 पैकी 1 सोडवायचा पण असतो. JEE मेन मध्ये 4 पैकी 1 चूज करायचा असतो आणि दुसरे काही असतात त्याला न्यूमेरिकल व्हॅल्यू क्वेश्चन्स म्हणतात. तर न्यूमेरिकल व्हॅल्यू क्वेश्चन्स काय असतात ते आपण नंतर बघूया. But they are kind of objective. So there is no question of using a graph paper in the competitive exam. Graph paper तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला लागू शकतात 11th and 12th मध्ये, पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये ते लागत नाही. सो वी आर नॉट कवर्ड दॅट पर्टिक्युलर मेथड हिअर. 5वी मेथड आपण बघितली की डिटर्मिनंट्स. डिटर्मिनंट्स मध्ये काय काय असतं? रोज असतात आणि कॉलम्स असतात. बरोबर आहे? कॉलम कसे असतात? कॉलम्स कसे असतात? वर्टिकल असतात, उभे असतात. बरोबर आहे. रोज कसे असतात? हॉरिझॉन्टल, आडव्या किंवा हॉरिझॉन्टल असतात. आणि हे जे आपण थोडंसं डिटेलमध्ये शिकलो होतो तुमच्या पुस्तकात आहे त्याच्यापेक्षा जास्त. ओके, सो ह्याला काय म्हणतात? हा पहिला जो आहे याला म्हणतात A11, म्हणजे पहिली रो आणि पहिला कॉलमचं एलिमेंट. पहिली रो आणि पहिल्या कॉलमचं एलिमेंट याला काय म्हणतात? A12, हा पहिली रो आणि दुसरा कॉलम. याला काय म्हणतात? A21. A21 म्हणजे काय? दुसरी रो आणि पहिला कॉलम. A22 म्हणजे काय? दुसरी रो दुसरा कॉलम. ओके, आणि त्याचं सोल्युशन काढताना आपण काय करतो? क्रॉस मल्टिप्लाय करतो. A11 ला A22 ने मल्टिप्लाय करायचं, मायनस करायचं
आणि A12 इंटू A21 असं 4 एलिमेंट्स जे असतात ते करायचे. म्हणजे या केसमध्ये ही आहे पहिली रो, हा आहे पहिला कॉलम, म्हणून ह्याचा हा जो एलिमेंट आहे सो A11 इज इक्वल टू 1, A12 इज इक्वल टू 2, A21 इज इक्वल टू 3 आणि A22 इज इक्वल टू 4. तो सॉल्व करताना आपण काय करतो, पहिल्यांदा A11 आणि A22 ला मल्टिप्लाय करतो. 1 इंटू 4 मायनस, ऑलवेज मायनस, दिस साइन इज ऑलवेज मायनस. त्याच्यानंतर A21 इंटू A12 इंटू A21 which is equals to 1 into 4 minus 2 into 3 is equal to minus 2. This is how we solve a determinant. Okay, determinant has square arrangement, that is number of rows and number of columns are equal. ठीक आहे, क्रॅमर्स रूल बघितला होता आपण. dx कसा काढायचा, dy कसा काढायचा आणि d कसा काढायचा. इक्वेशन कुठल्या फॉर्म मध्ये लिहायचं, इक्वेशन कुठल्या फॉर्म मध्ये लिहायचं, हे केलंय का वर्गामध्ये, एस्पेशली जे नवीन आलेत. हॅलो, मला आता नाव घेत. हर्षदा, हे वर्गात केलंय का. हो सर, झालंय. स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचे क्वेश्चन. स्टँडर्ड कुठला फॉर्म, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. अरे बाबा, लेसनचं नाव काय, कुठला लेसन शिकतोय आपण, पहिला. त्याचं नाव काय आहे, लिनियर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल. मग लिनियरचा अर्थ काय, लिनियर म्हणजे डिग्री 1 असते, जी हायेस्ट डिग्री. बरोबर. मग आता तू काय सांगितलंस, हा, तो पुढच्या लेसन मधला होता. मग तू कुठल्या लेसन मध्ये आहेस, फर्स्ट. हा, तू पुण्यातच आहेस ना. हा. हा, काय चंद्रावर कुठेतरी फ्लोट होतोयस, नाही. मग काय स्टँडर्ड फॉर्म. ठीक आहे. अमृता, हा बोला. हा, काय dx कसा काढायचा, इक्वेशन कुठल्या फॉर्म मध्ये लिहायचं, dy कसा काढायचा. dx म्हणजे c1 c2 आणि b1 b2. बरोबर. डी म्हणजे काय, डिटर डी हा डी कसा काढायचा, खालचा डी a1 a2 आणि b1 b2. करेक्ट. आणि हा dy कसा काढायचा, a1 a2 c1 c2. करेक्ट, व्हेरी गुड. मग त्याच्यातनं आपल्याला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू मिळते. त्याची काही एक्झाम्पल्स आपण बघितली होती, बरोबर आहे. आणि ही काही सम्स आपण सोडवली होती. सो लेट मी क्विकली शो यू व्हॉट ऑल वी डिड यस लास्ट टाइम. ओके, सो हे आपण सोडवलं. 2 व्हेरिएबल्स आपण ह्या डिटर्मिनंट काढला, डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी काढायची ते शिकलो. त्याच्यानंतर डी काढला, dx काढला, dy काढला. हे बघा, इथे आपण डी काढला. इक्वेशन कुठली होती, ही 2 इक्वेशन्स होती. लेट मी इरेज दिस सो दॅट इक्वेशन्स कुठली होती. एक मिनिट, काहीतरी गडबड आहे. इथे एक्स होता वाटतं. ओके, सो ही इक्वेशन्स होती. सो एक इक्वेशन हे होतं, दुसरं हे होतं. सो वी राइट इट इन द फॉर्म a1x plus b1y is equal to c1, a2x plus b2y is equal to c2. त्यानंतर डी असा काढला. त्याच्यानंतर वी फाउंड आउट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ dx, वी फाउंड आउट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ dy, आणि मगाशीच्या इक्वेशन्स दाखवली. सो dx x is equal to dx upon d, y is equal to dy upon d. त्याच्यानंतर आपण काही वर्ड प्रॉब्लेम्स घेतले, काही आपण वर्ड प्रॉब्लेम्स घेतले, हे 2. ओके, आणि अजून पण काही गणितं केली होती माझ्या मते.
So those who are new, so please take a picture of this. त्याचा फोटो काढून घ्या. ही 2 गणितं आपल्याला सोडवायची. माझा होमवर्क तुम्ही ती सोडवून आणा. याचं एकाच प्रश्नाचं एकाच मुलाने मला उत्तर दिलं बरं का. सेकंड जो होमवर्क दिला होता त्याचं एकाच मुलाने उत्तर दिलं मला. मॅडम कोणी दिलं उत्तर ते? नीलम मॅडम? हा सर, मी एकच मिनिट तुम्हाला 2 नावं सांगते. दोघांनी दिलं त्यातलं एकाचं करेक्ट होतं. बर, दुसऱ्याच चुकलं होतं. मग सांगितलं होतं का त्याला चुकलंय म्हणून? हो सर. ओके. हे किती जणांना आलंय, किती जणांना नाही आलं? नाही तर करूया आपण. या टाईपची गणितं खूप महत्वाची असतात. तर आलं होतं मला हे, पण पाठवायचं मला पण आलं होतं. बर, ठीक आहे. उत्तर काय आलं होतं मला बघू दे जरा. 34 आणि 62. बर, एक मिनिट. येस, x इज इक्वल टू 34 आणि y इज इक्वल टू 62. ओके. हे कोणाला आलं नसेल तर मग नंतर आपण घेऊया. ठीक आहे. त्यानंतर ओके. सो आता आपण थोडस पुढे जाऊ आणि मग अजून एक बोर्ड प्रॉब्लेमची प्रॅक्टिस घेऊ. ज्यांना आलं नाही त्यांनी प्लीज ट्राय करा. नवीन जे आहेत त्यांनी हा फोटो काढा. हा फोटो काढून घ्या आणि दोन्ही गणितं ट्राय करा. पहिलं सोडवलेलं आहे इथे, ते बघा तुम्ही आणि नंतर नाही आलं तर मला विचारा. नीलम मॅडमचा नंबर तुमच्याकडे आहे, त्यांना पाठवलं तरी आपण मला कळेल, मग मी तुम्हाला सांगेन. सो 13 नंबर ऑल्सो प्लीज डू इट. घेतला फोटो? हो सर. आणि ह्याचं उत्तर पण मी इथे लिहितो जे आता सांगितलं. याचं उत्तर आहे x इज इक्वल टू 34. बरोबर आहे ना रे? x इज इक्वल टू 34 आणि y इज इक्वल टू 62. हो सर. बरोबर आहे. सो प्लीज ह्याचे उत्तर पण लिहून घ्या, म्हणजे होमवर्क म्हणून करणार आहे त्यांना ते कळेल. ठीक आहे. सो आता लेट अस गो टू टुडेज पेज विच इज ब्लँक. आता मला पीपीटी चेंज करू दे. ओके. सो आता हा प्रॉब्लेम आपण तिथे सॉल्व्ह केला होता त्या दिवशी. सो ऑल ऑफ यू नो. ओके. आता नाउ वी आर गोइंग टू लुक ॲट the next topic, which is probably the last topic of this particular chapter in your textbook. तो काय आहे? काय लिहिलंय इथे? Convertible to variables. सॉरी, स्पेलिंग चुकलंय. ओके. सो ते कसे दिसतात? ती इक्वेशन्स ती अशी दिसतात. त्यांची डिग्री -1 असते. त्यांची डिग्री -1 असते. व्हेरी गुड. सो आपण आता पुस्तकातलं एक करूया, मग एक कॉम्प्लिकेटेड करूया. तुम्हाला प्रॅक्टिस हवी असलेलं अजून 1-2 करूया. ठीक आहे. आता पुस्तकातलं एक गणित आपण करूया. सो टेक्स्टबुक मध्ये पेज 19 काढा आणि प्रॅक्टिस सेट 1.4 त्यातला क्वेश्चन नंबर 1. पेज 19. एक मिनिट मी इथे लिहितो टू मेक इट क्लिअर. सो पेज 19. क्वेश्चन सेट 1.4 त्यातले क्वेश्चन नंबर आय मधला पहिला. तो काय आहे? 2/x - 3/y
इज इक्वल टू 15 आणि 8/x प्लस y/y इज इक्वल टू 77. बरोबर आहे. आता याच्यात काय काय करणार? प्लीज ट्राय टू सॉल्व इट. प्लीज ट्राय टू सॉल्व इट अँड लेट सी व्हॉट द आन्सर कम्स. आपण इथे करूया, पण तुम्हाला मी वेळ देतो थोडासा. यू ट्राय इट आउट. ही वेळ सगळ्यांना सुटेबल आहे का? नाही सर. नाहीये. सर उद्या म्हणजे संडेला तुम्ही कंटिन्यू कराल का ठेवायचं? सॅटर्डेला मला वेळ नसतो, क्लास असतो अजून. बर, मॅडमशी बोलला होता का? कारण मॅडमने सगळ्या मुलांना प्रश्न विचारला होता. मॅडम कोण बोलतोय तर नोट करून ठेवा. हो हो सर, ठीक आहे. आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये, पण मी म्हटलं की संडे तुम्हाला फ्री मिळेल म्हणून मग आम्ही सॅटर्डे ठेवला. कारण आम्ही ज्या मुलांना विचारलं ते म्हणले सॅटर्डे संडे इज अ सेम फॉर अस. 8 to 9:30 सूट्स. तुला नव्हता आला का फोन मॅडमचा? नाही सर. ओके. मॅडम नाव मिळालं ह्याचं? काय नाव आहे? नाही मुलाचं नाही, आता आयुष का? ओके ओके. हो हो. आयुष झेंडे. बर, ठीक आहे. आपण चेंज करू शकतो. इतरांचं काय आहे? आयुष झेंडे शिवाय दुसऱ्या कोणाला काय प्रॉब्लेम आहे या टायमिंग मध्ये? नाहीये मोस्ट प्रोबॅबली. ते कोण? कांचन धमाले, बोला. माईक ओपन करून बोला किंवा चॅटवर मॅडमशी बोला. मी चॅट नाही मॉनिटर करते. हॅलो सर, आपण 8:30ला ठेवलं तर चालणार नाही का? थोडंसं अर्धा तास लेट. अरे पण लोकांना झोपायला उशीर होईल. मला काही नाही प्रॉब्लेम. 8:30 नको, खूपच लेट होतं. कारण 8:30ला संध्याकाळी क्लास असतो ना मला. ओके. तुझं नाव काय? अर्पित ढमाले. अर्पित ढमाले. मॅडम तुम्ही नोट करा. हो सर, केलंय. हे झालंय. बाकीच्या कोणाला काय प्रॉब्लेम? बरं, संडेला 8 to 9:30 घेतलं तर कोणाला काय प्रॉब्लेम? सकाळी का? रात्री नाही, काय प्रॉब्लेम नाही. कोणाला इतरांना काय प्रॉब्लेम आहे का? पण मग तुम्ही डिनरला वगैरे गेला तर बुडेल ना? का संडेला नाही जात? एनिवे, चला, हे केलं का? उत्तर आलं? हॅलो, गप्पा मारायला वेळ नव्हता दिलेला. गणित सोडवायचं होतं. काय केलं? हॅलो, हर्ष, अमृता, आयुष, शौर्य, वैशाली, सर? x 9/1 आलं आणि y 1 येतोय. x 9/1 आणि y 1. माझं x 1 आलंय. नाही, x हे आलंय, x 1/9 आलंय आणि y 1 आलंय. व्हेरी गुड. ते उत्तर बरोबर आहे. 9/1 कोणी काढलं उत्तर? चेक करा जरा, 9/1 कोणी काढलंय त्याने. हॅलो, चला करूया आपण. मला माहित नाही तुम्हाला किती जणांनी येतं, कारण 1-2 जणांनी उत्तर दिलंय. सो या केसमध्ये आपण काय करायचं असतं? ही मेथड शिकवली आहे का वर्गात? हा चॅप्टर पूर्ण झालाय असं सगळ्यांनी सांगितलं मला. हॅलो. हा बोला. हो सर.
जरा हळू बोला, फार मोठ्याने बोललेस. हा, एनिवे ठीक आहे. लेट यू इज इक्वल टू 1/x आणि काय म्हणायचं, लेट व्ही इज इक्वल टू 1/y. देअरफॉर ही इक्वेशन्स काय काय होतात बघा आपण आता. 2u मायनस 3v. एक कोणीतरी माईकशी खेळतंय आता, प्लीज डोंट. ओके, हे झालं इक्वेशन 1. दुसरं इक्वेशन काय आलं, हे कोणीतरी कंटिन्युअसली माईकशी खेळत आहे. प्लीज डोंट प्ले विथ माईक, युअर ओन माईक. 8u मायनस 12v इज इक्वल टू 77. बरोबर आहे. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता काय कराल, there are different methods. So in order to eliminate, I'll multiply the first equation by 4. Let me multiply the first equation by 4. So what does that become? 8u minus 12v is equal to 60. हे झालं इक्वेशन नंबर 3. हे झालं इक्वेशन नंबर 3. इथपर्यंत आलंय का सगळ्यांना? कोणाला नसेल आलं तर प्लीज ऑनेस्टली सांगा. इथं कुठलीच कॉम्पिटिशन चाललेली नाही, जेई मेन चाललेली नाहीये. we are still at the very basic step where we are trying to understand how to solve the problem. More complicated problems गेल्याही वेळेस घेतले होते, याही वेळेस घेणार आहे. पण मेथड जोपर्यंत चांगली येत नाही तोपर्यंत त्याचा काय उपयोग नसतो. सो व्हॉट विल आय डू? सर तिथे सेकंड इक्वेशन मध्ये -5v आहे. सॉरी, एक मिनिट. +5v. +5v. थांबा, आम्ही बरोबर लिहिलंय का इक्वेशन? हे बरोबर आहे. लिहिताना चुकलं माझं. सो 8u प्लस 5v इज इक्वल टू 77. आणि माझ्यातनं 2 इक्वेशन मधनं 3 सबट्रॅक्ट करायचं. इक्वेशन 2 मधनं इक्वेशन 3 सबट्रॅक्ट करायचं की काय येतं? काय येतं याच्यातनं सबट्रॅक्ट केल्यावर? 17v इज इक्वल टू 17. देअरफॉर v म्हणजे काय आहे? 1/y equals to 1. Therefore y is equal to 1. बरोबर आहे? आलं हे? हो सर. आता काय करायचं, हे इक्वेशन, ही जी v ची व्हॅल्यू आहे ती पहिल्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायची. पहिल्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायची म्हणजे 2u minus 3 into 1. v is 1/y, which is 1. So 3 into 1 is equal to 15. Therefore, u is equal to 2u is equal to 15 plus 3 is equal to 18. Therefore, u is equal to 9. Therefore, x is equal to 1/9. आलं का आहे सगळ्यांना? क्लिअर आहे? हो. ओके. किती जणांना मला सांगा ऑनेस्टली. मॅडम जरा काउंट करा, किती जणांना आलं मला पाहिजे होतं. किती जणांना आलं? त्यांनी रेस करा हँड किंवा तोंडाने सांगा किंवा काहीतरी. किती जणांना आलं होतं? मला आलं सर. ओके. 5 स्टुडंट्स. 5 स्टुडंट आलं, 5 जणांना आलं नाही. इज दॅट द केस? कोणी आहे जे प्लीज ओपन युअर माइक अँड से की मला आलं नाही. इथे काही पनिशमेंट वगैरे मिळणार नाहीये, काहीही नाहीये. मला कळलं पाहिजे. म्हणजे अजून एक एक्झाम्पल घेऊ का डायरेक्टली कॉम्प्लिकेटेड गणित घेऊ हे मला कळत नाहीये. अजून एक प्रॅक्टिस सम घ्यायचंय का? हॅलो सर, कॉम्प्लिकेटेड
कॉम्प्लिकेटेड घ्यायचं. बर एकच हा सर. एकच मिनिट हा. माझा फोन जरा डेट झाला. एकच सेकंड होल्ड कर. ऋत्विक माइक बंद कर. अजून एक घ्यावं माझ्या मते गणित टेक्स्टबुक मधलं आणि मग आपण कॉम्प्लिकेटेड घेऊ. ठीक आहे. थोडीशी प्रॅक्टिस करा. मला कॉन्फिडन्स नाहीये की तुम्हाला सगळ्यांना येते ते. एक अजून एक गणित घेऊ आपण मीडियम कॉम्प्लेक्सिटीचं आणि मग आपण जाऊया त्या माझ्याकडे जे कॉम्प्लिकेटेड सम्स आहेत त्याच्यापैकी एक घेऊया. ठीक आहे. सो तुमच्या टेक्स्टबुक मधलंच घेऊया आपण. टेक्स्टबुक घेऊन बसताय ना तुम्ही का नाही? हो सर. Okay, so let me take this particular example, page 19, practice set 1.4 madla. Let us take the third example. Question number 1 madla third, which is 27 upon x minus 2 plus 31 upon y plus 3 equals to 85. आणि दुसरं काय आहे 31 upon x minus 2 plus 27 upon y plus 3 is equal to 89. याच्यात काय करणार? What is the assumption of Sir, what is the minus assigning let different x is equal to 1. X is equal to 1 upon x minus 2. M is equal to 1 upon x minus 2. And then other is we can take 1 upon y plus 3 is equal to v. correct? So please solve this. Please solve this and tell me the answer. आणि मग आपण कॉम्प्लिकेटेड घेऊ. I'll give you 2 minutes.
आलंय का सगळ्यांना? हो सर. किती आलं? x इज इक्वल टू 2.5 येतं आणि y इज इक्वल टू -2. x इज इक्वल टू 5/2. येस सर. y इज इक्वल टू -2. -2. आलंय का सगळ्यांचं? मॅडम हो, बघा सर. प्लीज बघा रेस हो. करतात. अरे हो, रेस करतायत का मॅडम? सगळ्यांना आलंय का बघा? हो सर, करतात ते रेस. रेस करतायत. ओके, आलंय म्हणजे. ठीक आहे. आता हे जे आहे हे थोडंसं ट्रिकी आहे. आय विल नॉट से कॉम्प्लिकेटेड बट इट्स ट्रिकी. सो जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. आय विल गेट दॅट इन टू दिस. या प्रेझेंटेशन मध्ये मी आणतो. 1 मिनिट, मी ऑफ करतो प्रेझेंटेशन माझं आणि आणतो. जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. जस्ट मिनिट, मी फोटो घेतलाय तो ट्रान्सफर करतो इथे. थोडा फोटो एवढा चांगला नाही आला पण येईल वाचायला. 1-2 मिनिटं मी शेअर करतो म्हणजे तुम्हाला वाचता येईल. ओके, हा वाचता येतोय का? प्रॉब्लेम. एक्झाम्पल 13 लिहिलंय. येतंय वाचता? येस सर. ओके, सो आय विल क्विकली रीड इन केस कोणाला वाचता येत नसेल तर. इट कॅन टेक 12 hours टू फिल अ स्विमिंग पूल युझिंग 2 pipes. ह्याच्या पुढे असं लिहून घ्या की the 2 pipes are of different diameters. The 2 pipes are of different diameters. If the pipe of larger diameter is used for 4 hours and the pipe with smaller diameter is used for 9 hours, only half of the pool can be filled. How long would it take for each pipe to fill the pool separately? ठीक आहे. कॅन यू प्लीज राईट इट डाऊन? हे लिहून घ्या गणित आणि मग आपण आय विल गिव्ह यू सम टाइम टू सॉल्व्ह इट आणि मग बघूया आपण काय काय होतं त्याच्यामध्ये. सो कोणाला दिसेल नसेल तर मी परत एकदा वाचून दाखवतो. दिसतंय का? वाचता येते का? हे NCERT एक्झाम्पलर गणित आहे. येतंय वाचता सगळ्यांना? हो सर. ओके, लिहून घ्या आणि तिथे मी तुम्हाला म्हटलं जसं ऍट द एंड ऑफ द फर्स्ट सेंटेन्स राईट दॅट द टू pipes have different diameters. ठीक आहे, आय विल गिव्ह यू 2 minutes टू सॉल्व. आलं नाही तर आपण सोडूया. ठीक आहे, कंटिन्यू. लिहून घेतलंय सगळ्यांनी? हो. आय नीड टू ऑफ माय प्रेझेंटेशन फॉर अ मिनिट. लिहून घेतलं ना सगळ्यांनी?
हॅलो, लिहून हो. घेतलं की नाही? हा, ओके. सो जस्ट ऑफ फॉर अ मिनिट. हॅलो, आलं का? नाही सर. नाही आलं? येस और नो? सर थोड्या थांबा. हो हो, टेक टेक टेक. थोडं कॉम्प्लिकेटेड आहे जरा एकदम. म्हणूनच मी विचारलं की मध्ये एक कॉम्प्लेक्सिटी वाढवायची का, तर तुम्ही नाही नाही अवघड घ्या. ठीक आहे, अवघड घ्या, मला काय प्रॉब्लेम नाही. आपण एक्सप्लेन करूया, डिस्कस करूया. जस्ट डोंट वरी अबाउट इट. ठीक आहे, टेक युअर टाइम.
येत नसेल तरी घाबरून जाऊ नका. वी विल सॉल्व इट. किती जण असे आहेत जे नाही येत नाहीये ते? प्लीज रेज युअर हँड्स. मॅडम जरा बघाव किती जण येत नाहीये का. हो सर. अगस्त्य, अनन्या. येत नाहीये, काहीच कळत. रेस केलेत. हा, मग काहीच येत नाही त्यांना. कोणी कोणी अगस्त्याने केलंय आणि अनन्याने केलंय. अनन्या. हो. बर, दोघांना येत नाहीये काही. बाकीच्यांना येत आहे का? हर्षदा पण नाही येत आहे. हर्षदा. बर, हर्षदा कदम आणि अगस्त्य त्यागी. ठीक आहे. कोणाला वेळ पाहिजे अजून का करायचं इथे? नाही सर, थोड्या वेळ. सर 2 मिनिट. येस येस, देतो. मला काय काही नाही. टेक युअर टाइम. तुम्हाला आलं तर चांगलंच आहे. आता तुम्हाला at the end of the lecture I'm going to give an interesting puzzle which is based on one of the sums that we're going to put. एक गणित करायचं आहे आपण, त्याच्यावर बेस्ड एक पझल देणार आहे. मला सांगा. ओके, ज्यांचं व्हायचं राहिलंय त्यांनी दे कॅन कंटिन्यू. बाकीच्यांच्यासाठी लेट मी गेट स्टार्टेड. सो आय रीड द प्रॉब्लेम अगेन. It can take 12 hours to fill a swimming pool using 2 pipes. The 2 pipes are of different diameters. If the larger diameter is used for 4 hours, the pipe with smaller diameter used for 9 hours, only half of the pool can be filled. Okay, so they are asking for how long would it take for each pipe to fill the pool separately. कळलं का? So the scenario is that let us understand a scenario. ते पहिल्यांदा गणित समजणं सगळ्यात महत्वाचं असतं. किती जणांना समजलंय किंवा नाही समजलं ते बघूया आपण. सो व्हॉट इज हॅपनिंग इज की एक पूल आहे आणि त्याला 2 पाइप्स आहेत. एक लार्जर पूल, एक स्मॉलर पूल. ओके, सॉरी, स्मॉलर पाइप. हा पूल आहे, एक लार्जर पाइप आहे, एक स्मॉलर पाइप आहे. बोला.
सर माझा आन्सर x इज इक्वल टू 15 आणि y इज इक्वल टू 60 येत आहे. बर ठीक आहे, आपण बघूया ठीक आहे, डोंट वरी. आता इकडे लक्ष दे प्लीज. ठीक आहे. सो आता काय म्हणतोय की हा पाईप समजा याला आपण म्हटलं की हा पाईप ए आहे आणि बी आहे. ओके, सो ए आणि बी दोन्ही चालू केले तर 12 hours टू फिल द पाईप. हे क्लिअर आहे? प्लीज रेज युअर हँड्स. किती जणांना क्लिअर? एवढं मी सांगितलं तेवढंच. एक पाईप आहे, त्याला एक स्विमिंग पूल आहे, त्याला 2 पाईप आहेत. त्या पाईपमध्ये एक मोठा आहे, एक छोटा आहे. मोठा आणि छोटा एका वेळेस केले ओपन तर इट टेक्स 12 hours. आता दुसरं काय म्हटलंय की दुसऱ्या सिनेरिओमध्ये, जो दिस इज सिनेरिओ 1, ह्याला सिनेरिओ नाव द्या म्हणजे खूप सोपं पडतं. ओके, तुम्ही असं लिहा. सो दिस इज सिनेरिओ 1. आता सिनेरिओ 2 बघू आपण. सिनेरिओ 2 मध्ये काय केलंय की लार्जर पाईप जो आहे, ओके, सो इफ द लार्जर डायमीटर पाईप इज ओपन फॉर 4 hours, A is open for 4 hours. 4 hours. A is open for 4 hours. तो बंद केला, क्लोज केला तो. त्यानंतर बी ओपन केला फॉर 9 hours. ओके, हे केल्यानंतर काय होतं की हा पूल फक्त अर्धाच भरतो. ओके, हा पूल अर्धा भरतो. कळलंय का? इथपर्यंत कळलंय? सो पहिल्या सिनारिओ मध्ये पूल इज फुल. दुसऱ्या सिनारिओ मध्ये पूल इज हाफ फुल. इथपर्यंत कळलंय? सो आता त्यांनी काय विचारलंय की फक्त ए चालू ठेवला तर किती तास लागतील? फक्त बी चालू ठेवला तर किती तास लागतील? ओके, सो या टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये आता क्लिअर आहे ना प्रॉब्लेम? तर मग आपण सोल्युशन बघूया. आता या टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये व्हॉट वी कॅन डू इज वी कॅन अश्युम लेट द कपॅसिटी of the pool let the capacity of the pool be 100 liters. ओके, मग त्याच्यानंतर आपण काय म्हणायचं? लेट पाईप ए अलोन. हे हा शब्द महत्वाचा आहे. अलोन म्हणजे काय? पाईप ए ओपन केलेला आहे, पाईप बी बंद केलेला आहे. अलोन टेक X hours. to fill the pool completely. Okay, let pipe A alone take X hours to fill the pool completely. कारण that is what they are asking. जे काही विचारलेलं असतं त्यालाच X म्हणायचं. ते आपण पुढे पण घेणार आहोत. ज्याला काही विचारलंय त्यालाच X म्हणायचं. सो ह्याच्यावरनं कॅन समबडी टेल मी हाऊ मेनी लिटर्स डज पाईप ए पंप पर आवर? एका तासाला पाईप ए किती लिटर्स टाकतोय? सो व्हेरी गुड. कोणी दिलं उत्तर? आयुष. ओके, सो 100 by X liters per hour. Is this clear? Is this clear to everybody? Please raise your hands. Yes.
केलं का हो मॅडम सगळ्यांनी? मॅडम नाही येत वाटतं, माहित नाही. ओके, एनिवे, सो लेट अस चेक. लेट पाईप बी अलोन, अगेन सेम थिंग, अलोन महत्वाचं आहे. टेक y hours to fill the pool completely. So how many liters is pipe B pumping per hour? 100 upon y. 100 upon y liters per hour. Clear? इथपर्यंत क्लिअर? प्लीज रेज युअर हँड. येस. क्लिअर आहे ना? ओके. सो आता आपण काय म्हणूया, आपण म्हणूया सिनॅरिओ 1. आपला जो वरचा होता ना सिनॅरिओ 1, सिनॅरिओ 1 मध्ये काय झालं होतं? सिनॅरिओ 1 मध्ये काय झालं होतं? दोन्ही पाईप चालू होते. दोन्ही पाईप चालू होते. किती तास चालू होते? आणि 12 आवर्स लागले. 12 आवर्स चालू होते. म्हणजे पाईप ए नी 100/x एवढं पर आवर टाकले इंटू 12 तास चालला. बरोबर आहे? तर 12 ने मल्टिप्लाय कसं केलं? 12 एका तासाला तो 100/100/x टाकतोय ना. सो गणितात काय लिहिलंय? गणितात असं लिहिलंय. नाही ऐक. गणितात पहिला सिनेरिओ काय आहे? 12 तास चालू आहे. इथे लिहिलंय ना, इट कॅन टेक 12 hours टू फिल द स्विमिंग पूल युझिंग 2 pipes. म्हणजे पाईप ए पण चालू होता, पाईप बी पण चालू होता 12 तास. बरोबर ना? समजतंय का नाहीये? येस सर, समजतंय. ओके. सो पहिल्या पाईपने किती लिटर पाणी टाकलं? 100/x × 12. बरोबर आहे. दुसरा पण पाईप बी चालू होता, तो किती टाकत होता एका तासाला? 100/y. तो किती तास चालू राहिला? 12 hours. ओके. सो एवढं पाईप बी ने, म्हणजे एवढं जे होतं ते पाईप ए ने टाकलं, एवढं जे होतं ते पाईप बी ने टाकलं, आणि दोघांनी मिळून काय केलं? पूल भरला. पूलची कॅपॅसिटी किती आहे? 100 लिटर्स. हे इथपर्यंत क्लिअर आहे? हो. ओके. सो ह्याच्यावरनं आपण काय करू शकतो? हे 100 हे 100 हे 100 कॅन्सल झाले. बरोबर आहे? Is this clear? So I can simplify this particular equation as 12/x plus 12/y equals to 1. So this is my बोला. तर आय डायरेक्टली डिराइव्ह द इक्वेशन. म्हणजे मी पहिली कपॅसिटी काढली आणि कपॅसिटीनी मग दोघांचं पूल होतो, तर मी मग 1 धरला. असं चालू शकतं ना? हो, चालू शकतं. आता ऐका, माझी मेथड समजून घ्या, मग दुसऱ्या मेथड्स कुठल्या असतील त्या नंतर बोलू आपण. सो डोंट डिस्टर्ब अदर्स. इतर मुलं डिस्टर्ब होतात त्याच्यातनं. कळलं का? सो आपण तुझी मेथड बघूया, पण आता माझी मेथड समजून घ्या. ही समजली आहे का मेथड? हो. आता याच्याच प्रमाणे तुम्ही सिनेरिओ 2 चं इक्वेशन लिहा. आता एक काम करा, मी तुम्हाला सांगतो तेवढं करा. पहिल्यांदा हे सगळं लिहून घ्या, आत्ता लिहिलेलं. ओके, आत्ता इथं लिहिलेलं सगळं लिहून घ्या. हे डायग्राम काढा, आणि सगळं लिहून घ्या. आय गिव्ह यू टाइम. सर बोला. सिनेरिओ 2 ची इक्वेशन अशी येईल का? 4/x प्लस 9. घाई नको. मी सगळ्यांनी लिहून घेऊ दे, मग मी तुला विचारतो. जरा होल्ड कर. येस सर.
सगळ्यांनी लिहून झालं की मग आपण सिनेरिओ 2 कडे जाऊया. आणि हे लिहून झालं की सगळ्यांनी सिनेरिओ 2 चं इक्वेशन आपलं आपलं लिहायचंय. यू शुड अटेम्प्ट रायटिंग दॅट ऑन युअर ओन. आणि आता कोण बोललं त्याला मी विचारणार आहे. सर मी आर्य. आर्या, ठीक आहे. सो आर्याला आपण विचारू, पण पहिल्यांदा प्रत्येकाने हे लिहून घ्या आणि आपला आपला सिनेरिओ 2 लिहा. सगळ्यांनी नीलम मॅडमना चॅट मध्ये तुमची नावं आणि फोन नंबर टाकलेत का? येस. नीलम मॅडम आहात तुम्ही? नाही. ठीक आहे, इट्स ओके. झालं का लिहून? हॅलो, काहीतरी बोला. यस, नो, हँड रेज करा, काहीतरी करा. व्हायचंय, झालंय, थोडा वेळ आहे. सगळ्यांचं झालंय का लिहून? मी विचारतो, थांबा. सर मला त्यांना मेसेज करायचा आहे पण त्यांचं चॅट नाही सापडत आहे. बर, ठीक आहे. पण तुमच्या व्हॉट्सअपवर नंतर करा ना. तुमच्या व्हॉट्सअपवर त्यांचा नंबर असेल ना? त्या नाही आहेत आता. त्या आता ग्रुपमध्ये नाही, आता या चॅट ह्याच्यात नाही आहेत, या कॉलवर नाही आहेत, त्याच्यामुळे तुला सापडत नाही. पण तू व्हॉट्सअपवर करू शकते ना त्यांना. ओके. ओके. सो अनन्या, झालंय का लिहून? हो सर. आलंय का सिनेरिओ 2 आलाय का? गौरीश, अस्मी, झालं लिहून सर. झालं लिहून? ठीक आहे. आलंय का? आलाय का सिनेरिओ 2? हो सर. तुझं एकटं आलाय, बाकी कोणाचा आलाय का? सर माझा पण रेडी आहे. तर सांगू का? हा, सांग. तर 4/x प्लस 9/y. थांबा, एक स्टेप गाळली. ओके. सो आपण काय केलंय की पहिला पाईप जो होता तो 100/x. मी सगळे कॅन्सलेशन करून अरे नको ना, नको करू आता कॅन्सल, लोकांना कळणार नाही. ओके. सो 100/x इंटू हा पाईप किती तास चालू राहिला? हा 4 आवर्स चालू राहिला. दुसरा पाईप किती टाकतो पर आवर? 100/y. हा पाईप किती चालू राहिला? 9 तास. आणि भरले किती त्यांनी? 100/2. निम्मा भरला. हे समजलंय सगळ्यांना? हो. ओके. सो आता ह्याच्यातनं कॅन्सल काय होणार? हे 100 कॅन्सल झाले तिन्हीकडे. ओके. त्याच्यावरनं इक्वेशन काय आलं आपलं? देअरफॉर इक्वेशन कम्स टू 4/x प्लस 9/y इज इक्वल टू 1/2. आता हे दिसतंय का? हे दिसतंय का? सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स ऑफ 2 व्हेरिएबल्स reducible to the form of linear equation with 2 variables. दिसतंय? हो. आता हे सॉल्व करा. आणि मला सांगा किती येते व्हॅल्यू. ह्याच्यात काय करायचं आपण? 1/x इज इक्वल टू u आणि 1/y इज इक्वल टू v. म्हणजे इक्वेशन्स काय येतात ती? 12u प्लस 12v इक्वल्स टू 1. इक्वेशन नंबर 3.
आणि दुसरं इक्वेशन काय येतं? दुसरं इक्वेशन काय येतं? इक्वेशन नंबर 4 काय येतं? सांगा मला कोणीतरी. इक्वेशन नंबर 4 काय येतं? 4u प्लस सांगा कोणीतरी. 9v इज इक्वल टू हाफ. नाही, इज इक्वल टू हाफ. हे इक्वेशन नंबर 4. आता सोडवा सायमल्टेनियस इक्वेशन्स. अगस्त्या समजलंय का? हर्षदा, आयुष, अमृता, अस्मी, हो सर समजलंय. गौरीश, कांचन. हो सर समजलंय. ओके. समजलं नसेल तर विचारा. फार अवघड आहे का? नाही सर. सर समजलं, पण सगळे स्टेप समजले. सगळे स्टेप समजले ना? हो पुढल्या येईल का असं गणित करता? हो बर, उत्तर काय आलं? करतो. करा. u इज इक्वल टू किती सांगा, v इज इक्वल टू किती सांगा, त्याच्यावरनं x इज इक्वल टू किती आणि v इज इक्वल टू किती, सॉरी x इज इक्वल टू किती आणि y इज इक्वल टू किती. u इज इक्वल टू 1/20 येतं. u इज इक्वल टू 1/20. कोणी सांगितलं हे? अस्मी. u इज इक्वल टू 1/20. व्हेरी गुड. Therefore x is equal to 20. x is equal to 20. y is equal to 30. v is equal to 1/30. 30. Therefore y is equal to 30. म्हणजे काय? पहिला पाईप जो मोठा आहे तो जर ऑन केला तर इट टेक्स 20 hours टू फिल. जर छोटा पाईप ऑन केला, फक्त अलोन, अलोन शब्द महत्वाचा होता, अलोन. सो x इज इक्वल टू 20, y इज इक्वल टू 30. सो अस्मी, हे आलं होतं का तुला पहिल्यांदा, का मी सांगितल्यावर आलं? नाही मला आलेलं. बर, कोणाला आलं नव्हतं आणि ज्यांना सर आता? पण मला हे कळलं नाही की अलोन 20 तास कसे लागतील. ते म्हणजे मिळून एक पाईप भरू शकतो, एक टँक भरू शकतो ना? काय म्हणजे तुम्ही x इज इक्वल टू 20 हे एका पाईप साठी आहे ना? एक पाईप 20 तास लागतील म्हणजे पूर्ण टँक भरायला. हो. तर पण असं कसं ते, म्हणजे आपण पहिले इक्वेशन मध्ये दोघांची ऍडिशन करून हे केलं होतं ना? अरे हे बघ, सोपी गोष्ट आहे, मी तुला सांगतो. एक्झाम्पल घे. एक बादली आहे. ओके, हा कोणाचा प्रश्न आहे? आयुष. आयुष, आता समजा तू आहेस आणि तुझा भाऊ आहे, ठीक आहे? आणि तुम्ही दोघं एक बादली भरताय, ठीक आहे? हो सर. हा, तर तुम्हाला दोघांना मिळून तुम्ही जर पटापटा, आणि समजा तुझा भाऊ छोटा आहे, तर तू टाकतोयस आणि तुझा भाऊ पण टाकतो. म्हणजे तुझ्याकडे एक मोठं वेसल आहे, त्याच्याकडे एक छोटं वेसल आहे, ठीक आहे? आणि तुम्ही दोघं पाणी टाकताय, तर तुला आणि त्याला मिळून बादली भरायला 12 तास लागले, बरोबर आहे? हो सर. तर तुला एकट्याला भरायला 12 तासापेक्षा जास्त वेळ लागेल का कमी वेळ लागेल? कमी. हे बघ, बादली भरायची आहे, तू आणि तुझा भाऊ. हे बघ, समजून घे, तू आणि तुझा भाऊ दोघं बादली भरताय. तुझ्या भावाने तुला मदत केली तर तुम्हाला 12 तास लागले. पण भावाने मदत नाही केली तर तुला कमी लागेल का जास्त वेळ लागेल? जास्त वेळ लागेल, बरोबर आहे? तुझा भाऊ तुझ्यापेक्षा छोटा आहे, त्याच्याकडे छोटं वेसल आहे, तर त्याला जास्त वेळ लागेल का तुला जास्त वेळ लागेल? त्याला. कळलं? सो दोघांनी मिळून भरलं तर 12 तास लागले.
तू एकट्याने भरलं तर 20 तास लागले आणि तुझ्या छोट्या भावाला 30 तास लागले. कळलं का? येस सर. ओके. सो विल टेक अ ब्रेक फॉर 2-3 मिनिट. एक 10 मिनिटं एक्सीड झालं तर चालेल ना तुम्हाला? हॅलो, येस नो, काहीतरी बोला. का झोपायचंय, जेवायची वाट बघतायत, काय सिनेरिओ आहे? चालेल सर 10 मिनिट. चालेल. ओके. सो विल टेक 2 मिनिट्स. 2च मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि परत येऊ. मला एक गणित तुम्हाला सांगायचं आणि एक पझल घालायचं. ठीक आहे? हो सर. ओके. कोणाला आलं नव्हतं आणि नंतर आलं त्याने मला क्विकली हे सांगा, हे गणित कसं केलं ते. माझं थोडस चुकलं होतं पण नाही, नंतर चुकलं बरोबर नाही. आलं. नाही, ज्याला काहीच कळत नव्हतं आणि ज्याला नंतर कळलंय अशा कोणीतरी बोला. कसं कोणीच नाहीये. बर, तू सांग. चल, काय काय केलं होतं सांग. तुझं काय चुकलं तेही सांग. का आपण काय काय केलं? माझं तुझं काय चुकलं ते सगळ्यात शेवटी सांग. तुझं काय चुकलं ते सगळ्यात शेवटी सांग. आपण काय केलं ते पहिलं सांग. सगळ्यात पहिले तर आपण हे घेतलं की ए प्लस बी ला आपण 12 आवर्स घेतलं आणि पहिल्या सिनेरिओ मध्ये दोन्ही पार्ट्सला 12 तास करायला आणि जर फक्त ए चालू ठेवला तर 4 तास लागतात आणि बी चालू ठेवला तर ए चालू ठेवून 4 तास आणि बी चालू ठेवून 9 तास केलं तर अर्धाच टँक भरतो. करेक्ट. मग काय केलं आपण? मग आपण इथे समोर लिहिलंय, टँकची इथे समोर लिहिलंय. मग आपण घेतले टँकची कॅपॅसिटी 100 लिटर्स घेतली आणि पाईप ए एकटा एक्स आवर्स घेतो टँकला पूर्ण भरायला. मग त्याची म्हणजे किती पंप करते पाणी ते आपण घेतलं 100/x लिटर्स पर आवर. करेक्ट. पाईप वाय आवर्स घेते टँकला पूर्ण भरायला. त्याची पंपिंग 100/y लिटर्स पर आवर. करेक्ट. आपण इक्वेशन 100/x into 12 plus 100/y into 10 is equal to 100 सगळीकडचे कॅन्सल झाले. मग 12/x plus 12/y is equal to 1. करेक्ट. आणि सिनेरिओ 2 ची इक्वेशन घेतली 100/x into 4 plus 100/y into 9 is equal to 100/2. परत 100 कारण तो हाफच भरतोय म्हणून. कारण तो हाफच भरतोय म्हणून 100/2 घेतलं. त्याच्यावर अजून एक इक्वेशन आलं 4/x plus 9/y is equal to 1/2. मग आपण 1/x आणि 1/y ला u आणि v रिस्पेक्टिव्हली सबस्टिट्यूट केलं आणि मग आपल्या नवीन इक्वेशन्स तयार झाल्या 12u plus 12v is equal to 1 आणि 4u plus 9v is equal to 1/2. व्हेरी गुड. ठीक आहे, चला विल टेक अ ब्रेक फॉर 2 मिनिट्स अँड देन आय गिव्ह यू अ स्मॉल सम देन विल स्टॉप. ठीक आहे? येस. हॅलो सर. हॅलो, काही डाऊट आहे का?
Hello, shall we resume? Hello. हॅलो, सुरू करायचं का? आलेत का लोक का काय? सर करूया स्टार्ट. ओके, सो टेक दिस एक्झाम्पल. प्लीज टेक इट डाऊन आणि आपण सोडूया. हे रिड्युसिबलच नाहीये, हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, पण म्हणून मी घेतलं. ह्याच्यात एक स्पेशालिटी आहे, त्याच्यामुळे मी हे घेतलंय गणित. हे थोडं वेगळ्या प्रकारचं. नीलम मॅडमचा व्हॉट्सअप नंबर आहे ना तुमच्याकडे, त्यांना मेसेज करा. आता ते नसतील तर व्हॉट्सअपवर मेसेज करा. व्हिडिओज बघितले का रे तुम्ही? हॅलो, बहुतेक सगळे गेलेत का काय, मला काय कळत नाही. ड्रॉप झालेत का? नाही सर, सर्व जॉईन तर आहेत बट रिप्लाय नाही येत आहे. बर, ठीक आहे. ते मगाशी तुम्ही काहीतरी ऑफलाईन झाला होता वाटतं, त्यांना मेसेज करायचा होता काहीतरी तुम्हाला. मग मी त्यांना सांगितलं व्हॉट्सअपवर टाका म्हणून. ओके सर, चालेल, मी बघते आल्यावर. हा, व्हॉट्सअप करा म्हणून सांगितलं त्यांनी. ओके सर. हो. बरं, सोडत आहेत का? चला चला, कोणी काही बोलतच नाहीये, सगळे शांत झाले. भूक लागली का सगळ्यांना? हॅलो. बोला सर. अहो तुम्ही ब्रेक दिला होता ना, बहुतेक त्यामुळे गेले असतील सर. बरं, ठीक आहे. ब्रेक झाला आता, मी 2च मिनिटं सांगितलं होतं. बरं, एनिवे जे आहेत त्यांनी तरी सोडवा. हे लिहून घ्या गणिताने. फार उशीर नको म्हणून मी 2च मिनिटाचा ब्रेक दिला. हॅलो, करतायत का? हो सर. जे उशिरा जॉईन झालेत, ज्यांनी ब्रेक जास्त घेतला, त्यांनी परत येऊन हे गणित सोडवायचे. समोर दिलेलं आहे. द एज ऑफ द फादर इज ट्वाइस द सम ऑफ द एजेस ऑफ हिज 2 चिल्ड्रन. After 20 years, his age will be equal to the sum of the ages of his children. Find the age of the father. Sir, sum of the ages of his children 20 years later or at the present? Of course 20 years later. एकाच वय वाढतं का? असं एक्सप्लिसिट नसेल लिहिलं तरी यू कॅन अश्यूम. म्हणजे आफ्टर 20 years his age will be equal to the sum of their ages at that stage. असं तू ऍड कर वाटलेस. पण दॅट इज ऍक्च्युली टू बी अश्युम्ड. एकाच वय वाढलं दुसऱ्याचं नाही वाढलं असं नाही होणार ना. झालं सर. किती आलं उत्तर?
40. 40 years. व्हेरी गुड. आता ह्याच्यामध्ये कसं काय काय केलं सांग बघू. सम ऑफ एजेस ऑफ चिल्ड्रन एक्स धरलं आणि फादर्स एज वाय धरलं. सो फर्स्ट कंडिशननी 2x इज इक्वल टू वाय. सो ओके, एक्स सम ऑफ एजेस ऑफ 2 children. आणि y is the age of the father. बरोबर आहे? हो. बरोबर आहे ना? हो. Okay, so the first equation is y is equal to 2x. बरोबर ना? हो. मग आता this is scenario 1. मग सिनेरिओ 2 मध्ये आफ्टर 20 इयर्स scenario 1, scenario 2. Scenario 2 काय आहे? After 20 years. सम ऑफ द चिल्ड्रन इज इक्वल टू सम ऑफ फादर. सो मग 2x प्लस 40 is equal to y plus 20. नहीं, x plus 40 is equal to y plus 20. 2x का x? x. x plus 40. Okay. X to some धरलीस. Okay, so I'll tell you यानी yield. So this is a good method. I don't mind this particular method, but let me tell you a simpler method and which we are going to use it in a puzzle. Okay, so puzzle जे येणार आहे त्याच्यात फक्त मी काय फरक केला की let x be the age of the father, let be the age of the father, y be the age of son 1 and z be the आम्ही z असा काढतो, थांबा नीट काढतो, बरेच लोक कन्फ्युज होतात त्याने. सो z be the age of son 2. सो पहिली कंडिशन काय येते की x is equal to 2 into bracket y plus z. So this is scenario 1. आता scenario 2 मध्ये तू जे 40 केलंस ना ते थोडंसं कन्फ्युजिंग होऊ शकतं, म्हणून सिनेरिओ 2 मध्ये काय झालं, x plus 20 is equal to 2 into bracket पहिल्या मुलाचं वय काय असणार y plus 20, दुसऱ्या मुलाचं वय काय असणार z plus 20. आम्ही z परत माझ्या पद्धतीने काढलं. सो लेट मी ड्रॉ इट अगेन. ओके, 2 times नाही, 1 टाइमच ना? नाही 2 times नाही, सॉरी, हा 2 नकोय, हा 2 नकोय टाइम्स, पण इथे 20 सन 1 च्या ह्याच्यात ऍड होतात, सन 2 च्या ह्याच्यात ऍड होतात, त्याच्यामुळे सो दिस इज इक्वेशन 1 and this is equation 2. So if you solve it you get x is equal to 40. So आता काय होतं की we are really, the important point or important message here is we are not really interested and we can't even find what is separately the ages of the children. What are the separate ages of the children we can't find because the condition is not given. किती इक्वेशन्स मिळत आहेत? इक्वेशन्स किती मिळत आहेत? 2 इक्वेशन्स मिळतात. व्हेरिएबल्स किती घेतले? Substitute y plus z as a single variable and then solve it. अरे तेच केलं तिने हेच केलं. तर पण इंडिव्हिज्युअल हे केलं तर आपल्याला 3 इक्वेशन लागतील. अरे हो, see, that is what exactly what I am saying is we are not interested in finding what is the value of y and z. That is not asked. Yes. y and z ही व्हेरिएबल्स वेगळं घेण्याचं कारण असं आहे की प्रत्येकामध्ये 20 ऍड व्हायला पाहिजे. हिने जे केलं ना हे 40, या 40चं एक्सप्लेनेशन तिने काय दिलं तिलाच कळलं. ते हे 40 का आले तर 20 plus 20 आले. इथे हे 20 plus 20 ते क्लिअरली दिसतात.
येतंय का लक्षात? येस. हा, दॅट इज वाय you should use this particular method y plus z to make it separate, split. कुठल्याही प्रकारची चूक नको, कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन नको. कळलं का? वी आर नॉट इंटरेस्टेड इन फाइंडिंग y and z. ठीक आहे? ओके, सो लेट मी गिव्ह यू अ पझल which is based on this. So take a picture. Take a picture and send the answer to Neelam madam. ठीक आहे? Any queries? Picture घेतलं? हो. Okay. So if there are no queries, we'll stop here for today. Sir, one doubt. Sure. Sir, about the puzzle only. Yeah, sure. Okay. Huh? Sir, here are the bike and the car in the scenario 2 on the same line, like on the same instant? No. Okay. See, what I can tell you is that the bike, the length of the bike is the same, the length of the car is the same. In both the, so here, एक minute, huh? So in this particular case, the size of this bike and size of this bike is the same. Size of this car and this car is the same. That I can tell you. So rest all you have to figure out. And the length of the car is longer than the length of the bike. ठीक है? Any other doubt? मी तुम्हाला म्हटलं तसं तुमच्या मित्रांना पण जॉईन करायचं असेल तर करू दे. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. फक्त they have to register for the study circle. So that you have to go through Neelam madam. तो एक गुगल फॉर्म आहे तो भरा आणि then they can join. So next Sunday maybe we'll have it at 8 o'clock. They madam will figure it out and tell us. सर माझा भाऊ येऊ शकतो का? कितवीत आहे? 10वीतच आहे. Okay, yeah, he can. कुठल्या शाळेत आहे? इथं नाही आहे, चिंचवडला आहे. येऊ शकतो, काय प्रॉब्लेम.